मध्यंतरी मला असं झालेलं की मी खूप कॉमेडी करत होतो, म्हणजे असं त्याच्या आधीची गोष्ट आहे. आणि मला ना जॅरिंग आलं, तुझ्या मागाशी म्हणाला सॅच्युरेशन बस करा यार, मला नाही सुचत आहे. म्हणजे विनोद वाईट लिहिले जात आहेत, उतरतच नाही आहेत चांगले. असं होऊ शकतं, ऑफकोर्स होऊ शकतं. त्यावेळेला मी आविष्कार नावाची संस्था आहे मुंबईला, तुला माहिती असतील, काकडे काकांची. तिकडे एक नाटक केलं, विश्वास सोहनीने बसवलेलं. त्यात मी बॅकस्टेज केलं. फ्रॉम रूट मी पुन्हा जे पहिल्यांदा केलं होतं. 2000 कितीची गोष्ट ही आता? ही आहे 2014ची गोष्ट आहे, 15-14ची गोष्ट आहे. 14ला बॅकस्टेज केलं मी, बॅकस्टेज केलं. त्यावेळेला ऑलरेडी कॉमेडीची बुलेट ट्रेन वगैरे नाव बऱ्यापैकी लोक ओळखत होती आणि व्यवस्थित सुरू होतं. पण मी एक कमर्शियल नाही, मी हे नाटक केलं, व्यावसायिक नाही, दुसरं नाटक केलं. मी एक्सपेरिमेंटल नाटक केलं, बॅकस्टेज केलं. कचरा काढणे, आखणे, चॉक असतो ना, अख्खा सेट आखणं पण करायचं. पुरुषोत्तमला तुम्ही केलं असेल इकडे. हे सगळं केलं मी. चहा सांगणे, किती जण आहे, मग ते ऑर्डर देणे, मग लाईट मनला फोन करणे. आणि मी रिफ्रेश झालो. ते जे आहे ना, पुन्हा रूटला जाणं आणि पुन्हा त्या गोष्टी करणं आणि रिफ्रेश होऊन पुन्हा तुम्हाला. आणि मी आलो ना त्यावेळेला सॉलिड काम करायला लागलो. म्हणजे मला इतकी मज्जा यायला लागली. काम सॉलिड केलं माहित नाही, पण मला मज्जा यायला लागली. ती 2 पावलं मागे जाऊन आपण 2 पावलं मागे येणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला एकांकिका शिकवतं. त्यामुळे एकांकिका नावाचं स्टेशन तुमच्या आयुष्याच्या प्रवासात लागतं.